की रमणारी या बागेत ना फुलात पाहिजे, रमणारी या बागेत ना फुलात पाहिजे, आग भीम विचारांची आपल्या मुलात पाहिजे। रमणारी या बागेत ना फुलात पाहिजे, आग भीम विचाराची आपल्या मुलात पाहिजे। भीमरायाचे स्वप्न साकार करण्या निलेश, मुलं घराघरातील समता सैनिक दलात पाहिजे। आणि माझ्या सादरीकरणाची सुरुवात करताना या खरं तर मी खूप स्पष्ट बोलणार आहे, बऱ्याच लोकांना त्याचा रागही येतो, परंतु त्याची मी काळजी करणार नाही। परंतु इथली माय माऊली नाराज होऊ नये याची मी पुरेपूर काळजी घेईल। कारण पूर्वी परिस्थिती होती साहेब, सोमपूर साहेब, पूर्वी परिस्थिती होती की पूर्वी एखाद्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हायचा, आता गटाचे मुख्यमंत्री व्हायला लागले। कदाचित उद्या येणाऱ्या काळात बचत गटाचा मुख्यमंत्री होईल याची शक्यता नाकारता येत नाही। त्याच्यामुळे माय माऊल्यांना मी नाराज करणार नाही। 4 लाईनीने प्रणयबाई, जेथे जेथे संकट येते अशा प्रत्येक ठाई दिसते, जेथे जेथे संकट येते अशा प्रत्येक ठाई दिसते, तुझ्या न माझ्या सुखाची त्यातच खरी ग्वाही दिसते। जेथे जेथे संकट येते अशा प्रत्येक ठाई दिसते, तुझ्या न माझ्या सुखाची त्यातच खरी ग्वाही दिसते। जीवापाड जपते जे तुला मला निलेशा, त्या संविधानाच्या प्रत्येक कलमात मला माझी रमाई दिसते। खरं तर मी खूप अनकम्फर्टेबल स्वतः फील करतो, कारण या प्रकारचं असं ब्लेझर वगैरे मी कधी घालत नाही। त्यांना गावांना माहिती माझा राहणीमान खूप साधं सरळ आहे। परंतु आज या कार्यक्रमाला येताना माझी आई मला बोलली की सोटाबुटातल्या आपल्या बापाचे विचार सांगायला तूही सोटाबुटात गेला पाहिजे, म्हणून आज मी नागपुरातच हा ब्लेझर विकत घेतला आणि तुमच्या समोर हजर झालोय। खूप सुंदर सादरीकरण सर्व काही मित्रांनी केलं आणि मी ताईंचे विशेष कौतुक करेल की रमाईच्या सन्मानासाठी रमाईची लेख इथे आली। प्रत्येक कवीने आपापल्या परीने आजपर्यंत आंबेडकरी चळवळ लिहिली, मांडली, समाजात सांगितली। बुद्ध सांगताना, बाबासाहेब सांगताना, रमाई सांगताना प्रत्येकाने आपापल्या परीने लिखाण केलं। परंतु बुद्ध मानताना कोणाला पिंपळाच्या पानात बुद्ध दिसला असेल, कोणाला बाबासाहेबात बुद्ध दिसला, परंतु आपण जर प्रामुख्याने विचार केला तर बुद्ध ही फक्त एक व्यक्ती नाहीये, तर ती एक अवस्था आहे। जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये त्याग, करुणा, समर्पण, प्रेम या सर्व गोष्टींचा मिलाप होतो, त्या अवस्थेला तो माणूस पोचतो, तेव्हा त्याला बुद्ध असं म्हटलं जातं। आणि या सर्व गोष्टी मला माझ्या आई रमाईत दिसल्या आणि माझ्या कवितेचा जन्म झाला आणि तीच कविता मी तुमच्या समोर सादर करतोय। त्या कवितेचा तुम्ही किती सन्मान करता, किती समजता हा तुमचा प्रश्न आहे, ती जबाबदारी तुमच्यावर सोपवतो आणि कवितेला सुरुवात करतो। आपल्याला सर्वांना माहिती की मानव जातीच्या उद्धारासाठी गौतम बुद्धांनी जेव्हा गृहत्याग केला तेव्हा त्यांनी आपला एकुलता एक मुलगा सुद्धा त्यागावा लागला, राहुल नावाचा। आणि आई रमाईने सुद्धा या समाजासाठी जगताना आपली पोटची 4 मुलं कुर्बान केलीत। संख्या महत्वाची नाहीये, परंतु त्यागाची भूमिका सारखीच होती। त्याच्यामुळे तिथून सुरुवात करतो की मुले पोटची ती मातीत गाळताना, मुले पोटची ती मातीत गाळताना, बुद्ध मिळाला मजला रमाई चाडताना। मुले पोटची ती मातीत गाळताना, बुद्ध मिळाला मजला रमाई चाडताना। और कोणे भाई, प्रज्ञाशील करुणा धम्माचा सार भेटे, प्रज्ञाशील करुणा धम्माचा सार भेटे, काळी जमा रमाचे बुद्ध विहार वाटे। प्रज्ञाशील करुणा धम्माचा सार भेटे, काळी जमा रमाचे बुद्ध विहार वाटे। लाजावा सूर्यतीने आयुष्य जाळताना, बुद्ध मिळाला मजला रमाई चाडताना। बुद्धा समान समता ममतेचा झाली आगर, बुद्धा समान समता ममतेचा झाली आगर। ज्ञान सागराची पत्नी दुःखाचा प्याली सागर,
बुद्धा समान संता ममतेचा झाली आगर, ज्ञान सागराची पत्नी दुःखाचा प्याली सागर, रणावा बोधी सत्व तिजला नाडताना, बुद्ध मिळाला मजला रमाई चाडताना. शुक्रिया बाई, शुक्रिया. आणि कवितेचा शेवट करतो, फारसा वेळ आपला घेणार नाही. नियोजित वेळेपेक्षा कार्यक्रमाला उशिरा सुरुवात झाली. कवीच्या इच्छाचं बरंच काही अनेकांनी करून नेलंय. थोडासा वेळ घेतला त्याच्याबद्दल काही खंत व्यक्त करणार नाही, परंतु कवितेचा शेवट करतो की आपल्याला बुद्धांच्या काळात बुद्धांनी राजहंसाला वाचवण्याचं आपल्या सर्वांना माहिती आहे. तिथे शेवट करतो की पचवून ते विषारी काळाचे सारे दंश, पचवून ते विषारी काळाचे सारे दंश, वाचवले महारमाने हे कोटी राजहंस. पचवून ते विषारी काळाचे सारे दंश, वाचवले महारमाने हे कोटी राजहंस. तुटली अनेक वेळा आम्हास जोडताना, बुद्ध मिळाला मजला रमाई चाडताना, बुद्ध मिळाला मजला रमाई चाडताना. धन्यवाद. जय भीम.